सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचनी. 11 ऑगस्ट. समाधान भगवंताशिवाय कुठेही नाही. खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्या आड कोणीही येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगात बुद्धिभेद फार झाला आहे. अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार कठीण झाले आहे. अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल ते सांगता येणार नाही. केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे आहे ना. ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कोणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू. एका गावात एक 50-60च्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूचे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्ती बिक्ती ती बाजूला ठेवा. देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्यावर साधू शांतपणे बोलले, ते मी सांगतो, पण आता तुमचे उतार वय झाले आहे. काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगर मिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का. ह्या मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चुप्प बसला. पण त्याचे विचार चक्र सुरू झाले. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही आणि आता मी काय करू ते मला सांगा. साधू म्हणाले, 2 वर्षे मौन धरून नामस्मरण करावे. त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन व्रत धरले आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली. तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळाले. मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर गोष्टी सगळ्या रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे. बोधवचन. नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य. हा निश्चय ठेवा मनात, मन होईल निभ्रांत. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष. 11 ऑगस्ट. शीतला सप्तमी, आदित्य पूजन, गोस्वामी तुलसीदास जयंती. श्रावणाच्या पहिल्या रविवारी आदित्य पूजन करून आदित्य राणूबाई कथा वाचण्याचा प्रघात आहे. सकाळी देवघराजवळ विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. ज्या बाजूला षटकोन व 6 पदरी 6 गाठी असलेला दोरा याची एकत्रित पूजा करावी. महिलेला भोजनासह भेटवस्तू द्यावी. राणूबाई ही सूर्याची पत्नी मानतात. खानदेशात मंगल कार्या अगोदर सूर्य व राणूबाई यांचे लग्न लावले जाते. भारतात लहान मुलांच्या आरोग्यासाठी या दिवशी देशभर शीतळा देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात येथेही पूजा होते. दक्षिण भारतात मरियम्मन किंवा पोलरम्मा या नावानेही पूजा करतात. या दिवशी शिळे अन्न खाण्याची प्रथा आहे. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहो. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.